वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। श्री भगवतीच्या शारदीय नवरात्राचा आज 6वा दिवस आहे। काल आपण काव्य पुरुष स्वरूप बघितलेलं होतं। चत्वारि शृंगात्रयो अस्य पादाद्वे शीर्षे सप्तहस्ता सुहस्या त्रिधा बद्धो वृषभोरो रवीति महोदेवो मर्त्याम अभिवेशा याच्यावर अवलंबून काव्यमीमांसेमध्ये त्यांनी जे रूपक केलेलं होतं ते आपण त्या ठिकाणी बघितलं होतं। आज आपण काव्याचे भेद आणि काव्य दोषाचं लक्षण, काव्य दोष आपण उद्या बघू। आज काव्य दोषाचं लक्षण जरी आपण बघितलं तरी बरंचसं झालं म्हणून समजायला हरकत नाही। पहिल्यांदा आपण काव्याचे भेद किती असतात ते बघू। आचार्य मम्मट असतील, आचार्य विश्वनाथ असतील, पंडितराज असतील किंवा भामह वामन इत्यादी असतील, यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे भेद मानलेले आहेत काव्याचे। पद्य काव्य, गद्य काव्य असा पण भेद त्या ठिकाणी आपल्याला करता येईल। वृत्त काव्य, मात्रा काव्य असा पण भेद करता येईल आपल्याला। वेगवेगळ्या प्रकारचे भेद करता येईल, पण आपल्याला समजावं, लक्षात यावं यासाठी म्हणून आचार्य मम्मटांनी 3 भेद केलेले आहेत, तेवढे फक्त आपण बघूत आणि पुढे जाऊ। उत्तम काव्य, मध्यम काव्य आणि अधम काव्य असे 3 भेद त्यांनी काव्याचे मानलेले आहेत। मग त्याची प्रत्येकाची लक्षणं पण दिलेली आहेत त्यांनी। तर लक्षणाच्या संस्कृत भागाकडे आपण जाणार नाहीत। एक मराठीमध्ये आपण साधारणतः असं एक समजूत की ज्या काव्यामध्ये व्यंजना असते जास्तीत जास्त ते काव्य उत्तम काव्य म्हणून समजायला हरकत नाही। व्यंजना शब्दाचा अर्थ मी काल तुम्हाला सांगितलेला होता। व्यंजना याचा अर्थ की त्या काव्यातून अनेक अर्थ निघाले पाहिजे। आलं का? म्हणजे त्याचा मूळ वाच्यार्थ जो आहे, जो सांगितलेला आहे तो तर कळतोच आपल्याला। पंचमी षष्ठी वापरली, थोडं बहुत ज्ञान असलं की तो समजून जातो, पण कवीला त्याच्यातून काय सांगायचं आहे हे ज्या काव्यातून कळतं ते खरं उत्तम अशा प्रकारचं काव्य म्हणून समजायला हरकत नाही। अनेकांनी अनेक लक्षणं, अनेक उदाहरणं दिलेली आहेत, पण आमचे गुरुजी एक उदाहरण देत असत। म्हणजे आमचे थोरले गुरुजी म्हणून होते, त्यांनी आम्हाला कारिकावली नावाचा न्यायातला ग्रंथ शिकवलेला आहे। तर त्याचा पहिली कारिका मंगल कारिका आहे। मंगल म्हणजे भगवान गोपाल कृष्णांना त्या ठिकाणी नमन केलेलं आहे। आणि साधारणतः न्यायशास्त्राचं मंगल म्हणून तेच मानल्या जातं। म्हणजे आम्ही तरी आमच्या संप्रदायात तरी तेच मानल्या जातं। तर काय मंगल आहे? पहिली कारिका कोणती आहे? नूतन जलधर रुचये गोपवधूटी दुकूल चौराय तस्मै कृष्णाय नमः संसारमही रुहस्य बीजाय। नूतन जलधर रुचये, गोपाल कृष्णांना, त्या अशा गोपाल कृष्णांना नमस्कार असो। कोणत्या? नूतन जलधर रुचये, नवीन मेघाच्या कांतीप्रमाणे ज्याची कांती आहे। म्हणजे कशी? घनश्याम। नूतन जलधर म्हणजे इथं एक अलंकार पण आला ना लक्षात, उपमा अलंकार आला की हो की नाही? नूतन जलधर रुचिही इव रुचिही यस्य सहा, इव आलं की उपमा लक्षात ठेवा हो की नाही? व अलंकार पण आला या काव्यामध्ये।
त्यानंतर महिरुहस्य बीजाय. बीज म्हणजे हा गोपालकृष्ण कसे आहेत तर संसार रूपी वृक्षाचे काय आहेत बीज म्हणजे कारण. आलं का? आता इथं रूपक अलंकार पण आला. संसार महिरुह, संसार रूपी वृक्ष, ते रूपक अलंकार. आता त्याची लक्षणं वगैरे खूप आहेत, त्याच्यामध्ये आपण जाणार नाही. बीजाय, बीज म्हणजे बीज कसं असतं? न्यायशास्त्रकारांनी 3 कारणं मानलेली आहेत. समवायी कारण, असमवायी कारण आणि निमित्त कारण. समवायी कारण म्हणजे काय? ज्याच्यापासून वस्तू तयार होते त्याला म्हणायचं समवायी कारण. सोन्याचा अलंकार कशापासून तयार झाला? सोन्यापासून झाला, म्हणून सोनं काय झालं अलंकाराचं? समवायी कारण. बघा ना, मातीचा घडा कशापासून निर्माण झाला? मातीपासून झाला, म्हणून माती काय झालं? त्याचं समवायी कारण. आलं का? असमवायी कारण म्हणजे काय? तर ज्याच्यापासून कार्य निर्माण होतं ते सगळे एकत्रित येणे म्हणजे त्याला काय म्हणायचं? असमवायी. काय? जसं आता उदाहरणार्थ, आता आपण मातीचा घडा बघितला, एक ते माती अशी बाजूला ठेवली, जल असं बाजूला ठेवलं आणि ते दोघं एकत्रित आपण आणलेच नाहीत, घडा तयार होईल का? म्हणून मग काय करावं लागेल आपल्याला? ते दोन एकत्रित आणावे लागतील की नाही, म्हणजे त्यांचा संयोग, त्याला काय म्हणायचं? संयोग. तर तो काय झाला? असमवायी. आणि हे बरं, हे आणलं पण तसंच ठेवलं, झाला का घडा तयार? मग काय करावं लागेल त्यासाठी? कुंभार पाहिजे का नाही? मग कुंभार हा काय झाला? त्याचं निमित्त कारण. ओके नाही? म्हणून गोपालकृष्ण कसे आहेत? बीजाय, संसार रूपी वृक्षाचे बीज आहेत. म्हणजे काय आहेत? निमित्त कारण. काय आहेत? म्हणजे बीज या पदाने काय सांगितलं त्यांनी? निमित्त कारण. ईश्वर हा जगाचं निमित्त कारण आहे आणि जगाच्या निमित्त कारणावरून ईश्वराची सिद्धी आणि ईश्वराच्या सिद्धीवरून ईश्वराने सांगितलेला आहे म्हणून वेद प्रमाण, असा सगळा भाग जो आहे हा नुसत्या बीजाय या एका पदाने त्यांनी सांगितलं. किती व्यंजना आली बघा याच्यामध्ये, किती अर्थ निघाले, एकातून एक एकातून एक. आमचे मुली अजून एक अर्थ सांगत, तो फार गोड अर्थ होता. हे जी कारिकावनी जी गेली ते विश्वनाथ नावाचे, विश्वनाथ न्याय पंचानन म्हणून फार मोठे नैयायिक होऊन गेले, त्यांनी केलेली आहे ती कारिकावनी. राजीव नावाच्या शिष्याला न्यायशास्त्र समजत नव्हतं, म्हणून त्याला समजावं यासाठी म्हणून त्यांनी कारिकावली आणि मुक्तावली, म्हणजे कारिकावली ही मूळ रचली, त्याच्यावरची मुक्तावली नावाची टीका रचलेली. हे खूप भक्त होते, चांगले गोपालकृष्णांचे भक्त होते. तर आता त्यांनी गोपालकृष्णांचं ध्यान केलं आणि ध्यान करत असताना ते तिथं जाऊन पोहोचले ध्यानात. कुठं? गोपालकृष्णांच्या तिथं काय चाललेला होता प्रसंग? गोपवधूटी दुकूल चौराय, गवळ्यांच्या म्हणजे गोपिकेंच्या वस्त्राचं ते हरण करत होते आणि हे तिथं जाऊन पोहोचले, नमस्कार करतात. गोपालकृष्णांना म्हणजे त्यांना न कळत ते वस्त्र चोरायची होती. मग मला सांग, वस्त्र काही आपण चोरत असताना जर कोणी जर आलं तर मग आपली चोरी उघडकीस येते की नाही? मग आपण काय करतो? चल हो बाजूला हो. मग हे तिथं गेले, नमस्कार करा. विचारणारे कशा करता आला? चल हो बाजूला, माझं इथं मी गोपिकेंची वस्त्र चोरतो. काय नाही म्हणले, हा तेवढा ग्रंथ मला पूर्ण तेवढा करून पाहिजे, तेवढी कृपा करा आणि ग्रंथ पूर्ण होईल असं वरदान द्या. हो दिलं म्हणले, चल हो बाजूला. म्हणजे गोपालकृष्ण त्या ठिकाणी चोरी करतायत, तर त्यावेळी आपण जर गेलं तर आपलं कार्य लवकर होईल. याच्यामुळे गोपवधूटी दुकूल चौराय हा हे पद त्या ठिकाणी त्यांनी टाकलं. ओके, म्हणजे ह्याच्यात दोष कोणताही नाही.
प्रसाद नावाचा गुण पण आला, अलंकार पण आले, व्यंजना पण आली, म्हणून काय झालं, हा उत्तम अशा प्रकारचं काव्य म्हणून समजायला हरकत नाही. मध्यम काव्य कोणतं, ज्याच्यात फारशी व्यंजना नसते पण हे सगळे गुण असतात. वेणी संहार नावाचं नाटक आहे, ते व्यंकटाध्वरी नावाच्या कवींनी रचलेलं आहे. तर त्यांनी त्याचं मंगल केलेलं आहे, फार सुंदर मंगल आहे. द्रष्टस्स प्रेमदेव्या इमिदमिति भयात् संभ्रमाच्या सुरीभिः शान्तान्तस्तत्पसारैर् सकरुणमृषभिर् विष्णुना सस्मितेन आकृष्यास्त्रं सगर्वै रूपशमितवधू संभ्रमैर्दैत्यवीरैः सानन्दं देवताभिः मयपुरदहने भूर्जटिः पातु युष्मान्. त्या भगवान शंकरजींना आमचा नमस्कार असो. केव्हाच्या, मयपुर दहने, काल आपल्या कौस्तुभने कथा सांगितली, त्रिपुरासुराची दहनाची कथा सांगितली. मयपुर दहने, त्रिपुर दहनाच्या वेळी असणाऱ्या भगवान शंकरजींना आमचा नमस्कार होतो, किंवा ते तुमचं रक्षण करोत. पण ते त्याच्याकडे बघितलं, म्हणजे ते चालू असताना ते जे तो प्रसंग कोणी कोणी कसा कसा बघितला. पार्वतीने बघितला, पण कसा बघितला, दृष्टस्स प्रेमदेव्या. भगवतीने कसा बघितला, प्रेमाने बघितला. काय माझा हा पती आहे, किती शूरवीर आहे. तिच्या चेहऱ्यातून, तिच्या नजरेतून प्रेम असं ओथंबत होतं. इमिदमिति भयात् संभ्रमाच्या सुरीभिः. त्या नगरीमध्ये असुरांच्या स्त्रिया होत्या. ते काय, तो रथः क्षोणीयन्ता शतधृतिरगेंद्रो धनुरथो. पृथ्वी म्हणजे रथ, साक्षात ब्रह्मदेव म्हणजे त्याचे ते सारथीन, रथचरण पाणी शर इथे विष्णू म्हणजे साक्षात त्याचे बाण, असं वगैरे सगळं बघितल्यानंतर संभ्रमात भयात त्या भिल्या एकदम आणि घाबरल्या. एकदम संभ्रम झाला त्यांना. त्यांनी एक शंकराला बघितलं, पण कोणत्या भावनेने बघितलं, द्रष्टस्स प्रेमदेव्या किमिदमिति भयात. हे काय, अशा भीतीने, संभ्रमात आणि संभ्रमाने बघितलं. आणि ऋषींनी पण बघितलं, पण कसं बघितलं, शांतान्तस्तत्पसारैः सकरुणम ऋषीभिः. ऋषींनी बघितलं, पण त्यांचं अंतःकरण काय झालं होतं, शांत झालं होतं. त्यांना त्या दैत्यांची दया आली. आता मरणार म्हणले ते, आता काय करू. सकरुण विष्णुना सस्मितेन. आणि विष्णूंनी पण बघितलं, पण कसं बघितलं, हसून बघितलं. काय म्हणले, खरोखर शंकराची लीला आहे. असे तो उत्पन्नही करतो, पालनही करतो, नष्टही करतो. खरोखर त्याची लीला. विष्णुना सस्मितेन. दैत्यांनी कसं बघितलं, आकृष्यास्त्रम सगर्वैः. अस्त्र सज्ज केलेली आहेत, सगर्वैः, गर्वानी. येऊ दे म्हणले, काय होतंय. त्यांना माहित नाहीये शंकराची हे किती काय सामर्थ्य आहे ते. उपशमित वधू संभ्रमैः. आणि ते आपल्या पत्नींना म्हणतात, गप्प बसा रे, काय होतंय, ते काय करू शकत नाही, काय करतो आमच्या समोर. उपशमित वधू संभ्रमैः दैत्यवीरैः. आणि देवता, इंद्रादी देवता, सानंदं देवताभिः. आणि देवतेंना मात्र आनंद झाला. कशामुळं, म्हणजे आता हे संधान करणार, मला त्या त्रिपुरांना मारा. कोणते, कमलाक्ष, तारकाक्ष आणि विद्युन्माली, या तिघांना मारणार. आणि त्यांनी घेतलेलं आमचं स्वर्ग जे आहे ते आम्हाला वापस मिळणार. सानंदं देवताभिः मयपुरदहने धूर्जटिः पातु युष्मान्. असा तो शंकर आमचं रक्षण करो. हे काय झालं, मध्यम काव्य म्हणून समजायला हरकत नाही. आता ह्याचं उत्तमत्व आहे की नाही वगैरे त्याचं, म्हणून मी म्हणलं ना, आपल्याला फारसं काही त्याच्यामध्ये त्या शास्त्राच्या ह्याच्यामध्ये जायचं नाहीये. कारण एकतर मलाही तेवढी माहिती नाहीये म्हणावी तशी, आणि आपला तो आत्ताचा हे नाहीये. अधम काव्य कोणतं, अधम या काव्य चांगलंच असतं, लक्षात ठेवा. अधम याचा अर्थ
शक्यतो त्याच्यामध्ये व्यंग नाही, म्हणजे व्यंजना नाही. आणि त्याचा वाच्यार्थ समजायला खूप अवघड, म्हणजे जे सांगायचंय कवीला तेच समजायला अवघड, आणि नुसतेच शब्दाचा पसारा, त्याला काय म्हणायचं? अधमकाव्य. मी एक मुद्दामून काव्यप्रकाश मधला श्लोकच मी तुम्हाला वाचूनच दाखवतो. स्वच्छंदोच्छलदच्छकच्छ कुहरच्छाते तरांबुच्छटा मूर्छन मोह महर्षि हर्ष विहित स्नानान्निकान्हायवः भिद्या दुद्य दुदार दरदुरदरी दीर्घा दरिद्रद्रुमत् द्रोहो द्रेक महोर्मि मे दुरमदा मंदाकिनी मंदता. समजलं काय अर्थ? काय? मंदाकिनी मंदता. मंदाकिनी म्हणजे गंगा. तिने काय करावं? मंदता, आमच्यावर कृपा करावी. पण त्या मंदाकिनीला ही एवढी विशेषण, आणि ती म्हणजे त्याचे समाज सोडवताच काय त्याचा पार जीव जायचा, होय ना? स्वच्छंदोच्छल दच्छकच्छ कुहरच्छाते तरांबुच्छटा मूर्छन मोह महर्षि हर्ष विहित स्नानान्निकान्हाय करा समाज. भिद्या दुद्य दुदार दरदुर दरी दीर्घा दरिद्र द्रुम द्रोहो द्रेक महोर्मि मे दुरमदा. एवढा मग हे काय आहे? अधमकाव्य. तेव्हा मी अजून एक तुम्हाला सोपा श्लोक सांगतो बघा. देवा का निनिका वादे वाहिका स्वस्वका हि वा काकारे भभरे काका निस्वभव्य व्यभस्वनी. इकडून म्हणला तरी तसाच येतो, तिकडून म्हणला तरी तिकडून म्हणला तरी तसाच येतो. देवा का निका वादे वाहिका स्वस्वका हि वा. असं म्हणलं की एक, तसं म्हणलं की एक. याला शास्त्रकारांनी ठीक आहे, तो एक आपल्या एकंदरीत आपल्याला किती ज्ञान आहे किंवा आपण किती काव्यरचना करू शकतो याचा एक साधारणतः समजायला हरकत नाही. मराठीमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारची सुंदर काव्य बघायला मिळतात. मराठीमध्ये मुद्दामून मी तुम्हाला सांगणार आहे. मराठीमध्ये एक सुंदर श्लोक आहे, लक्षात ठेवा. सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूर पंतांची. हे वृत्त आहेत बरं. श्लोक, त्यानंतर अभंग, ओवी, आर्या हे वृत्त आहे. हे चार कवींची त्या ह्याच्यामध्ये मास्टरी आहे, त्याच्यामध्ये निपुणता आहे. कोणाची? सुश्लोक वामनाचा. वामन पंडिताचा कोणता काय प्रसिद्ध आहे वृत्त? श्लोक. श्लोक करावेत ते वामनाने. अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. अभंग म्हणल्यानंतर पहिल्यांदा कोण आठवतं आपल्याला? तुकाराम महाराजांची अभंग. ओवी ज्ञानेशाची. ओवी म्हणल्यानंतर कोण आठवतं? ज्ञानेश्वर महाराज. किंवा आर्या मयूर पंतांची. मोरोपंत म्हणल्यानंतर आर्या, आर्या म्हणल्यानंतर मोरोपंत. ओके. मग कसे असतात ते? तर वामन पंडित हे फार मोठे पंडित होऊन गेले. संस्कृत मराठी दोन्हीवर त्यांचं प्रभुत्व. ते समश्लोकी करत असत. म्हणजे जे संस्कृत मधला ज्या वृत्तातला श्लोक आहे तेच वृत्त आणि तोच अर्थ. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. लभेत सिकता सुतैलमपि यत्नतः पीडयन् पिबेच्च मृगतृष्णिका सुसलिलं पिपासारदितः कदाचिदपि परयटन् शशविषाणमासादयेत् न तु प्रतिनिविष्ट मूर्ख जनचित्तमाराधयेत्. हाय काय श्लोक. आता याचं मराठी त्याच वृत्तातलं वामनांनी कसं केलं ते बघू. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे तृषारताची तृष्णा मृगजळ पिऊनी वितळे
सशाचे ही लाभे जरी फिरता शृंग विपिनी, परी मूर्खाचे ना हृदय धरवे ना पळभरी. वृत्त मला वाटतं थोडं बदललेलं आहे या ठिकाणी, पण समश्लोकी करतात बरं. ते तिथं उदाहरण आपण बघूच वाटतंय नंतर बघू. पण त्या श्लोकात जो अर्थ सांगितलेला आहे तो जसाच्या तसा यांनी सांगितला आहे की नाही. ओके. लभेत सिकतासु, सिकता म्हणजे वाळू. सुतैलमपि यत्नतः पीडयन्, त्याला जर हे केलं प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल हिगळे. पिबेच्च मृगतृष्णिका सुसलिलं पिपासारदितः. ओके. हे सगळं अभंगवाणी काय अप्रतिम आहे. अभंगवाणी प्रसिद्ध आहे. ओके. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. ओके. काया ही काय आहे, काय सुंदर रूपकालंकार आहे. हे शरीर काय आहे, पंढरी आहे, आणि आत्मा कोण आहे, विठ्ठल. सुंदर आपले अनेक अभंग सगळ्यांच्या म्हणजे ह्याच्यावर. ओवी ज्ञानेशाची यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवानी तिर्मतिर्मम. याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर ओव्या टाकल्या. तशा सगळ्याच ओव्या सुंदर आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणेच की. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. जिथे जिथे गोपाल कृष्ण आहेत आणि जिथे जिथे अर्जुन आहे त्या त्या ठिकाणी श्रीही विजयः भूतिही हे सगळं त्या ठिकाणी असतं. कसं, चंद्र तेथे चंद्रिका. काय सुंदर उपमा आहेत बघ. हवे ना. जिथं चंद्र असणार तिथं काय असणार, चंद्रिका. चंद्रिका म्हणजे काय, चंद्रप्रकाश. शंभू तेथे अंबिका. ओके. कारण ते ती पतिव्रत आहे. ओके नाही. म्हणून आपण बघतो की सतीने आपलं देह हे केल्यानंतर पुन्हा ती पार्वती रूपाने आल्यानंतर पुन्हा तप केलं आणि कोणाला प्राप्त करून घेतलं, भगवान शंकरजींना. म्हणून शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. आणि सज्जन आहे, संत आहे, तिथं काय असतं, विवेक. मग तो विवेक आत्मानात्म विवेक असेल, सदसद विवेक असेल, चांगल्या वाईटाचा विवेक. ओके. नित्यानित्य वस्तू विवेक. आपण वेदांतात गेलो तर नित्यानित्य वस्तू विवेक असेल. ओके. आत्मानात्म विवेक. आपण व्यवहारात गेलो तर सदसद विवेक, चांगलं काय वाईट काय. ओके. अप्रतिम अशा प्रकारच्या ओव्या आहेत. आणि म्हणून अशा प्रकारची ही काव्य जी आहेत ती काय असतात, अत्यंत सुंदर आणि साक्षात भगवतीची प्राप्ती करून देणारी अशा प्रकारची असतात. मात्र या काव्यामध्ये दोष असता कामा नये, गुण असावे, अलंकार असावे. म्हणजे मग ते काय होतं, काव्य चांगलं गणलं जातं. त्या काव्याने आपल्यालाही आनंद होतो केल्याने आणि दुसऱ्यांनाही संतोष निर्माण होतो. मग ते दोष कोणते आहेत, ते कसे टाळायचे, ते त्यासाठी दोष कोणते आहेत, दोषाचं लक्षण काय, त्यानंतर ते कोणते असतात दोष, ते सगळं आपण उद्याच्या चिंतनात बघू. ओम स्वस्ति.